लोक राहतात जनावर नाही माणसासारखं मस्ती पण माणसासारखी करायची. 165 फीट वरती चाललोय. चलो. अबे कसा उठतोय, नीट उठ. का ओळावडी करतेस तू? तुला पटत नाही का मी चांगल्या सुखात राहायला? तुला आवडत नाही का? हा नाही, बोल बोल बोल, तू बोल. गुड मॉर्निंग. आलात तुम्ही? चलो. तर आता आलोय मी खाली. आता मस्त रनिंग करून आलो पहिले. रनिंग केल्यानंतर आता थोडं वॉकिंग करतोय जस्ट टू कूल डाऊन. मग जाणार घरी आणि मग रेडी होणार. गाईज मला विश्वास होत नाही आहे, आजचा हा 46th व्लॉग आहे. मी कंटिन्युअस 46 डेज, नॉट कंटिन्युअसमध्ये 3 दिवस गॅप दिला कारण की माझा फोन हरवला होता म्हणून. पण आता कंटिन्युअस 46 म्हणजे ऑलमोस्ट तीन दिवस ते होता कारण की दॅट वॉज अ डिफरंट सिच्युएशन. बट तसं मी कंटिन्युअस व्लॉग करतो आहे रोज. आपल्या सगळ्यांना काही ना काही असं वेगळं करायलाच पाहिजे लाईफमध्ये. कामाव्यतिरिक्त काही ते दुसरं करतात. आता मला जॉब करतो मी, नंतर येऊन मी ब्लॉग करतो घरात काय चालू आहे. ओरडा पण खातो कारण की खूप काही गोष्टी दाखवायच्या नसतात तसं बोलतात. बट मी जेवढं ट्राय करतो सगळं आपलं ऑथेंटिकच असतं. असं काय स्टेज वगैरे काय नसतं आमच्या ब्लॉगमध्ये. कारण की माझी फॅमिलीमध्ये आम्ही सगळे एकत्र रात्रीच भेटतो मोस्ट ऑफ द टाईम. पारचं पण आता झालं आहे, जॉब संपला आहे. पार पण आता घरी असतो संध्याकाळी, म्हणजे तो क्लासेस करतो आहे. तो पुढचं त्याला काही करायचं आहे म्हणून त्यासाठी तो क्लासेस करतो आहे. आता असंच चालू आहे लाईफ. बट मी ट्राय करतो जास्तीत जास्त मग सगळ्यांना एंटरटेन करायला. कारण की मला जर आवडतं, मला ब्लॉग्स बनवायला जेवढं आवडतात, मला व्हिडिओ बनवायला आवडतात. म्हणजे मी ऑलमोस्ट सुरू केलं होतं जेव्हा मी होतो, कितवीला होतो मी? 7वीला होतो. आणि त्या टायमाला मी राहायला होतो हॉस्टेलला. तर जेव्हा हॉस्टेलला होतो तर तेव्हा तर काय वेळ भेटायचं नाही. म्हणजे जेव्हा मी समर वेकेशन्स किंवा कोणत्याही वेकेशन्सला यायचो परत घरी, तर तेव्हा आम्ही बनवायचो हॉट व्हील्सचे आम्ही हे बनवायचो, व्हिडिओज बनवायचो त्या टायमाला. अरे जी गाडी बघा किती भारी आहे यार. आमच्या बिल्डिंगमध्ये सगळे पैसेवालेच आहेत. बाप रे. कोणती नाही, ॲक्च्युली ना मला माहिती आहे कोणाची गाडी ही. ना काका एक किंवा एक दादा आहेत, त्यांची सगळ्या गाड्या अशा आहेत. तर आमच्याकडे कॉर्बेट पण एक मस्त, हीच गाड्या आहेत सगळ्या, अशा त्यांच्याकडे गाड्या आहेत. तर माणसाकडे एक नाही 2-3 गाड्या आहेत बाबा. विचार करा ना, त्या टायमाची गाडी आत्ता पण चालत आहे, काय फील येते माहिती आहे, खूप भारी. मला माहीत नाही, मी रोज आहे ना जातो ना जॉगिंग करायला. आता रोज तर जाते, पण जेव्हा पण जातो ना जॉगिंग करायला त्याच्यामध्ये ना मला शीत लगेच असं मी आतो परत घरी चाललो. आमच्या बिल्डिंगमध्ये ना आता पाऊस पडला ना सगळं असं भिजतं इकडे, आणि मग इकडे असं पाणी भरलेलं असतं. मला कळत नाही आता एवढा पावसाळ्याचा दिवस आला आहे, पाऊस पडतच नाही आहे भाई. नाही म्हणजे चालू काय, म्हणजे आता मी जातो जॉबला, बाईकने फिरतो आहे मस्त आरामात. अरे सरप्राईज दे मला, सरप्राईज. लाईफमध्ये सरप्राईज पाहिजे की पाऊस अचानक धपाधप पडायला पाहिजे जेव्हा ऑफिसला निघेल तेव्हा. आज मी डिसाईड केलं आहे की आज मी घरी जाईल स्टेअर्स नाही. चलो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 17 15 16 17 18 स्टेप्स आहेत. म्हणजे 0 to फर्स्ट फ्लोअरमध्ये, म्हणजे ऑलमोस्ट 270 स्टेप्स माझ्या हा फ्लोअरपर्यंत. 165 फीट वरती चाललो आहे. चलो. सेकंड फ्लोअर, 6th फ्लोअर. 7th 11th. थकलो. 13 50 14 झालो, अजून 14च पोचलो. 15 बापरे वाटलं.
हां बोलता येत नाही एवढं खतरनाक झालं आहे. ए बाई पार्थ पार्थ उठ ना, किती झोपतोस, कसा झोपतोस तू, उठला आणि परत झोपतोय असं तू, उठ उठ. नाही तर रोज नाही वाटू शकत ना पार्थ, रात्री लवकर झोपत जा मग असं आहे तर. अबे कसा उठतोय, नीट उठ. कुत्रा परवडला, कुत्रा पण असंच करतो रोज सकाळी सकाळी उठून. गाईस तर आम्ही जात आहोत आमच्या काका काकींकडे. आई पण माझी रेडी झाली मस्त, कारण की आमचे आजोबा तिकडे आहेत, मग त्यांना भेटायला चाललो आम्ही. अरे ते कोरियन सिरियल बंद कर रे मम्मी. कौन सी साल को चैलेंज कर रही हो? काय शाणे लगेच चेंज करतात डायलॉग. त्याची अशीच आहे काय हां पहिले तर काय बोलले, हिपोपोटामस. हिपोपोटामस किती मजबूत असतो, हां त्याच्याकडे किती पॉझिटिव्ह गुण असतात. कॅमेरा दिसला की लगेच कसं हिपोपोटामस त्याचे कान छोटे असतात पण तोंड मोठा असतं तो. त्याने तो दगडात पकडला की डायरेक्ट चुराच करून टाक. मी तुम्हाला कॅमेरात पकडलंय बोला. पाण्यावरती फ्लो पोहत नाही, तुम्ही फ्लोट करतो. हा तू सपोर्ट कर. फॉलो आहे ना त्याचं. मगर आली ना, मगर किंवा कोणताही प्राणी जर त्याच्या हल्ला तो स्वतः हल्ला करत नाही, केला तर पचकन दाबतो. पण खूप कोणाला पण खूप वाघ बी घाबरतात त्याला. खूप घाण असतं. हा ते डर्टी खूप असतात हिपोपोटामस. खूपच. मग There was one video I saw. त्याची स्ट्रेंथ खूप जास्त असते. गरमीमध्ये ठीक आहे, आय डोंट डिस्क्राइब इट. Okay. एवढं घाण. पण माहितीये हिपोज ज्या गरमी असते, the only way they get away from the summer heat. It's a very disgusting fact. But ते लोक जे पॉन्ड असतात बेसिकली ज्या पाण्यामध्ये असतात, they spread poop, their own poop all over the world. जस्ट टू फील हिट. Yeah. आणि नाही असं नाही, लाईक 100 हिप्पोज असतील, सगळे पूप करणार ते याच्यातच. So then it forms a thick mud layer of mud, Okay, in which only they can survive. That entire lake आणि entire याच्यामध्ये ना animal fishes हे सगळे मरतात. अरे बापरे. So they are all like there for the whole summer season. But the good thing about it, nature एवढं beautiful आहे तसं बघितलं तर, की हे they use this to for their own survival. But as soon as it rains, that poop basically it flows through all the Trees. streams and plants, and then plants grow. Fertilizers. Fertilizers. Oh, okay. Nature's And it is a whole circle. It's a nature cycle ना. But look at how dirty they are. Imagine for 3 months they are in their own poop. तेव्हा पण तसं बोलतं डर्टीच आहे. मग ते त्याला मड मध्ये आवडतं. But mud आणि त्यांची ओन poop पण मड मध्ये बाकीच्यांची पोप असते ना, पोप असते ना. Insect असतं, सगळं असतं. नमस्कार, आपलं स्वागत आहे. स्पेशल एंट्री मारली. काय हे दादाला तुमचे दीर आईस्क्रीम. मला मी आशीर्वाद देतो, तुमचे दीर खूप सुखी राहो. आता काही खातो मी एवढं खाऊन असं हा काय? वाटलंय का? वाव, कोणतं आईस्क्रीम आहे? कोणतं रासबेरी काय हे साराचं आहे, साराची चॉईस आहे. बनवलंय की आणलंय? नाही नाही नाही, बनवलंय. साराच्या चॉईस म्हटलं चला बनवणार. एवढं नाही, एवढं मेहनत. कोणता फ्लेवर आहे? मिक्स फ्लेवर, व्हॅनिला प्लस स्ट्रॉबेरी. चला बघूया टेस्ट करून कसं वाटतं. आकाश बाहेर यायचं, आपले शूज परत आतमध्ये होईल, इथे पसार नको आहे मला. मी नाही केलं पसारा. ते बघ चांगलं वाटतं तुम्हाला? नाही आवडतं ना. मग दे ना त्यांना कपडे दे, थांबलेत ते. कुठे कुठे काय बा तुम्ही एवढे काय पार उठ चल, उठ चल, उठ बस झालं, उठ. अरे तोंड धुवाने कर ना, जे करायचं ते कर ना. अरे आंघोळ तर कर नीट. आंघोळ हातपाय धुवाने यायचं, बस एकत्र जेवायला बसायचं आपल्याला. पार चला, खूप टाइमपास करतोय पार तू. काय टाइम काय करतोय? काय आलं आई? का आवडावडी करतेस तू? तुला पटत नाही का मी चांगल्या सुखात राहिलो, तुला आवडत नाही का? हा नाही, बोल बोल बोल, तू बोल. मला मारते आई. कपडे एकत्र आई घालायचे. घरी एकत्र जेवायला बसायचं होतं आपण. मला जेवण आई ती भाजी कोण करणार आहे पातळ? तुम्हीच, मी नाही करणार. आई तू किती आळशी तुला कळतं? हो, दिवसेंदिवस मी आळशी होते. लवकर हातपाय धुवून ते भारी पप्पा खूप चिडलेत. आजचे 10 वाजलेत. काय बोलला? तू नाही घाबरत?
ओव्हर ऍक्टिंग करू नको फ्रॉड चल. ओव्हर नाही करत. वाजले काय ही लोक राहतात जनावर नाही. माणसासारखं वाग. मस्ती पण माणसासारखी करायची, डुकरासारखी मस्ती नाही करायची. पानगेंडा काय बोलणार त्याला आता एवढं. द्या मला वेळ द्या त्याला. 11:15 झाले. मला वेळेचं बंधन नाही. मला द्या, बिलकुल द्या, आवडत. द्या, द्या. बिलकुल नाही. मला अंघोळ सुद्धा काही नाही. बिलकुल आवडलं नाही. हातपाय धुवून. तुला कळत नाही केव्हा सटकतं ना केव्हा काय. बरोबर आहे. फार लवकर आवर. लोक आता तुम्ही वाटचं बाहेर चले. चल जेव्हा एकत्र बसायचं आपण तिघांचं जेवायला. ओके गाईज, व्लॉग एडिट करतोय. थँक्यू फॉर वॉचिंग द व्लॉग. बाय. You'll never love me like you love JT back in 03.